मला पण जरा नक्कीच जबरदस्त काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिला चेंडू दिशाहीन आहे, पंचाने हात पहिलावून वाईटचा इशारा दिलाय आणि एक धाव अतिरिक्त पूर्वामध्ये खात्यात जोडली जाईल. खातं उघडलं जातंय. एक या धावेनं 1 फॉर नन बिनबाद एक ही धावसंख्या स्कोर बोर्डवरती लिहिली जाते. एका धावेने संघाचा श्रीगणेशा होतो. ऑल 60 नंबर संघ स्ट्राईकला येतो प्रशांत, नॉन स्ट्राईकला तो ओंकार. सूर्य कसा टाकला चेंडू तेवढा सूर्य लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने पुन्हा एकदा संघाच्या खात्यात भर. धाव संख्या 2 बिनबाद 2. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. सूर्य कसा टाकलेला चेंडू फलंदाजाला जगवत मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव देऊन जातोय. एका धावेने संघाच्या खात्यात भर झाला. धाव संख्या 2. येथील आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यास तयार. सुंदर चेंडू प्लेस केलाय. सन्मान दिला या चेंडूला. गुडनेचा चेंडू होता परंतु सन्मान दिलाय, डिफेन्स केलाय आणि निर्धाव चेंडू नितीन गराटे याच्या षटकातील हा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी नितीन गराटे करून आपल्याला पाहायला मिळते. पहिला वाईट टाकला होता जरूर, पण त्यानंतर 2 चेंडूंवरती केवळ 1 धाव आणि नंतरचा चेंडू निर्धाव. हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न प्रशांत याचा प्रयत्न हुकलेला आहे आणि चेंडू निर्माण जातो. नक्कीच नितीन गराटे एक नावातलेला असा गोलंदाज, पंचकृषी स्वतःच्या गोलंदाजीची आणि फलंदाजीची छाप सोडत आता मात्र ऑल पाली या संघासाठी खेळताना सुरेख टाकला चेंडू. सुरेख मारा निश्चितच एका धावेचा इशारा. एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. जे क्रिकेटपटू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्याने धाव संख्या 1 ने वधारते. षटकातील पुढील चेंडू घेऊन नितीन प्रसाद याला सूर्यकाशी गोलंदाजी मंदावलेली. धाव संख्या षटकातील पुढील चेंडू नितीन आता सुरेख टाकला चेंडू. सुरेख मारा निश्चितच फलंदाज प्रशांतकडे क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. चलन बालिक प्रीमियर लीग मध्ये आपण त्याचा खेळ पाहिलेला अतिशय जबरदस्त ऑलराऊंडर आहे. डीजे विनंती आहे आपण जरा कमी गाडी वाजवा, कारण आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे, म्हणजे विद्यमान सामन्याला धरून 2 सामने आपल्या खेळायचे, त्याच्यामुळे अंधार होऊ शकतो. जरा स्पीडअप घेऊया. नक्की षटकातील पुढील चेंडू नितीन गराटे याचा आणि हा दिशाहीन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप डाव्या यष्टीच्या बाहेर फेकलेला दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या रेखाटली जाते. स्कोर बोर्डवरती 4 रन ऑन स्कोर कार्ड. एक आहे तो गुरदास. स्ट्राईकला आहे तो गुरदास. नितीन आता पुढे जातो. गुरदासाला सूर्य कसा मारला चेंडू मात्र झेल अप्रतिम झेल टिकलेला आहे. मोठा झटका लागतोय तो ऑल साठवे सरदारा गुरुदास याच्या माध्यमातून. ज्या गुरुदास मागच्या सामन्यामध्ये सलामी रुग्णाला होता, आता मात्र वंटनला आला. आपल्याला विनंती आपण गाणं 1-2 सेकंद वाजवा, कारण थोडं स्पीडअप घ्या. जेवढं गाणं वाजेल तेवढं प्लेअर यायला उशीर लावतील. यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये जयदीप सावंत. ऑल साठरी बांबर संघाचा एक जबरदस्त फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर. मगाशी आपण मला एक किफायतशीर गोलंदाजीच्या माध्यमातून सामना आपल्या बाजूने विजयश्री खेचून आणला. असे हे सर्व गोलंदाज साठरी बांबर संघाचे. नवीन फलंदाज आला तो जयदीप आणि स्ट्रायकिंग आहे ओंकार. नवीन गोलंदाजी मार्गावर आपण पाहताय पालीच्या माध्यमातून पाली संघाच्या वतीनं नाव आहे यश. बघितलं मग चेंडू आहे. बघूया उंच फटका आहे. बघूया
सेफ एरियामध्ये चेंडू करू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि झोन होण्याची शक्यता होती, परंतु सेफ एरियामध्ये चेंडू होतो आणि 2 धावा नक्कीच जोडल्या जात आहेत. या 2 धावा धावसंख्या वधारते, पुढे बसवतो 6 धावसंख्या 6. 6 रन ऑन स्कोर कार्ड, 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या मंदावलेली, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मारावी लागेल पाली या संघाची. षटकातील पुढे पुन्हा एकदा सुरेख असा टाकला चेंडू, दुसऱ्या मारलेला फटका. एका धावेवर समाधान मानावं लागतं. ओंकार याला स्कोअरलेस बॉर्डरच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. बघूया षटकातील पुढील चेंडू यश याचा. यश उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी करतो. यष्टीला फेरा मारून गोलंदाजी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरमध्ये फिल्डर येतोय. बघूया किती धावा मिळतील. 1 धाव पूर्ण केल्याने एका धावेवरतीच समाधान मानावं लागतं. एका धावेत रोखून ठेवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तत्परता पाहायला मिळते आपल्याला पाली संघाकडून. पहिलंच आहे ना षटक, दुसरं नक्कीच बघूया दोन्ही संघ या सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. चांगला फटका आहे ज्योतिषच्या बॅटमधून निघाला. बघूया किती धावा मिळतात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पण मिस होतो. चान्स घेतात का तिसऱ्या धावेचा आणि 3 धावा. काय हवं दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मारावी लागेल पाली या संघाची. दरम्यान यश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आता मात्र सामोर होतो ओंकार. ओंकाराला टाकलेला सुरेख असा चेंडू, सुरेख असा मारा मात्र फटतोय आणि हा फलंदाज बाद होतोय. अतिशय सुरेख असं झेल मारावं लागेल. प्रेक्षकांच्या आपल्या संघासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तिसरा गडी तबूच्या आसऱ्याला आणि आता मात्र त्याची जागा झाली गेलेला नवीन फलंदाज राहुल सावंत. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. एकावर 1 11 11 रन ऑन स्कोर बोर्ड. धावसंख्या आपण पाहू शकता 11 धावा आतापर्यंत जमवलेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता स्कोर इथं पॉईंटच्या दिशेने, परंतु चेंडूचा तो निर्धाव यष्टीरक्षक ओशो यांच्या हातामध्ये. या इनके दस्तानों में गेंद जाती हुई इसी के दौरान दूसरे ओवर का खेल यहाँ पर समाप्त. 2 ओवर के बाद आप रन संख्या सीजन यहाँ पर खेली जा रही है. इस कमेटी के माध्यम से सोमवार जुगाई क्रिकेट क्लब कचेरी इनके माध्यम से ये टूर्नामेंट यहाँ पर आयोजित की जाती है. एक है जो टीम वो है ऑल साथी नंबर जो बैटिंग कर रही है, बल्लेबाजी कर रही है यहाँ पर, और दूसरी टीम जो है यहाँ पर फील्डिंग करते हुए आप देख सकते हैं उन टीम का नाम है युवा प्रतिष्ठान पाली. ये दोनों जबरदस्त टीम है यहाँ पर अपना क्रिकेट प्रदर्शन करते हुए आप आनंद ले रहे हैं इस सोमवार जुगाई क्रिकेट ग्राउंड के ऊपर. अगली गेंद आगे जाकर मारने का प्रयास यहाँ पर पॉइंट की दिशा में, यहाँ पर पॉइंट की दिशा में ट्रैवल करते हुए देखेंगे. बैटिंग जयदीप इनकी बैट से निकालता हुआ ये दमदार चौका, ये दमदार चौका बाउंड्री लाइन के बाहर भेजा है. गेंद को दर्शक गेंद को वापस कर रहे हैं.
और इस 4 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी। यहाँ पर रन संख्या देखी जा सकती 15 रन, यानी कि 15 रन ऑन स्कोर बोर्ड। एक जबरदस्त मुकाबला आपके लिए यहाँ पर खेला जा रहा है, जो हो रहा है दो टीमों के बीच में। एक है ऑल सैटरी बब्बर बनाम वर्सेस युवा प्रतिष्ठान पाली। देखेंगे ये मुकाबला जरा स्पीडअप कीजिए, क्योंकि इसके बाद और एक मैच खेलनी बाकी है। तो मेरी एक गुजारिश है दोनों टीमों से कि आप जरा स्पीड में गेम में स्पीड लाइए और जो थोड़ा स्पीडअप कीजिए गेम को, क्योंकि अभी इस दौरान तीसरी ओर यहाँ पर कैलाश, माफ कर कल्पेश, माफ कीजिएगा, कल्पेश है बॉलिंग मार्क पर राइट हैंड ओवर द विकेट। गेंदबाजी करते हैं ये गेंद क्या गेंद पीछे घुटने की गेंद है, कुछ समझ में जेटी को B2 लेकिन 1 रन लेने में कामयाब और इसी 1 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या बढ़ रही है 16 रन, 16 रन अब तक जुड़ चुके हैं ऑल बापर टीम के खाते में। और इसके साथ रन संख्या आप देख सकते हैं 16 रन ऑन स्कोर कार्ड। दो प्लेयर यहाँ पर आउट, 2 बैट्समैन को पवेलियन का माफ कीजिएगा 3 बैट्समैन को पवेलियन का रास्ता दिखा चुके। अब तक देखेंगे अगली गेंद के लिए तैयार राहुल सावंत, एक धमाकेदार बल्लेबाज। कल्पेश आपल्या षटकातील पुढील चढवत राहुल याला सूर्य कसा टाकलेला फटका, निश्चितच एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण। या 2 धावांनी संघाचा ताकद पुन्हा एकदा करते। धाव संख्या होते 18, 3 गडी बाद 18। दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, अतिशय सुरेख आता मात्र फलंदाजी म्हणावं लागेल और 8व्या नंबर या संघाची तेवढी सुरेख अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील म्हणावं लागेल। तर मात्र 18 धावे झाले 3 षटकांचा, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, सुरेख टाकलेला चेंडू लक्ष दे पुन्हा एकदा एका धावेवर समाधान, एका धावेने संघाच्या खात्यात धाव संख्या 19 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। तीसरी ओवर का ये गेम चालू है और 4 गेंदों का गेम यहाँ तक हो चुका, तो 2 गेंदें फेंकनी बाकी है इस ओवर की, तीसरी ओवर की 2 गेंदों का खेल बाकी। देखेंगे ये 2 गेंदों में कितने रन संख्या जुटा पाते अपने टीम के लिए। जयदीप, तो जयदीप है स्ट्राइकिंग एंड पर, ये फुलर लेग गेंद, बड़ा शॉट मारने की कोशिश, बीट हुए लेकिन 1 रन जरूर जोड़ा जाएगा। इस 1 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या 20 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। 3 बल्लेबाजों के आउट होने के बाद ये रन संख्या आप तक जुड़ा सके हैं 20 रन। नक्कीच 20 धावा झाल्या, अजून तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे। मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, सांगू शकत नाही हा शेवटचा चेंडू होतो की इथून पुढे अजून 2 चेंडू वाढवले जात आहेत। राहुल तयार, कल्पेश तयार, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू, 55 क्रॉस करून 4 बॉलचा तर सुरेख बोला चेंडू, सुरेख असा निश्चितच एक धाव पूर्ण, धाव ना नको रे आणि या 2 इसके दिशेने हा मारलेला चेंडू स्क्वायर लेग बाउंड्री की दिशा में कट किया था, 2 रन जरूर मिलेंगे और इसी के साथ 3 आणि आता मात्र 4था आणि हाडावरचं षटक। याच दरम्यान आमच्या गावचे सन्माननीय गावकर सुरेशदादा परमते हे या परिसरामध्ये उपस्थित झालेले आहेत, तरी त्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं। सुरेशदादा परमते त्या गावचे सन्माननीय गावकर सुरेशदादा परमते आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। इसी दौरान ये आखिरी ओवर यहाँ पर स्लॉग ओवर, डेथ ओवर, चौटी सिर के ऊपर से जाती हुई जयदीप के बाइक की मांग है, लेकिन अंपायर इस मांग को
राहुल चौथा आणि हाणामारीचा षटक घेऊन आला आहे. राहुल षटकातील पुढील चेंडू घेऊ आणि हा मात्र सूर्यगता टाकलेला चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागतोय. एका धावेने संघाच्या खात्यात पुढे भर पडते. धावसंख्या 23. 10 जमा करायचे 4 बॉलला. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. मध्यंतरापूर्वीचा 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या होते 23 रन ऑन स्कोरबोर्ड. अभी इस इनिंग की 4 गेंदों का खेल बाकी है. देखेंगे राहुल है बॉलिंग मार्क पर और सामने देखेंगे तो बैटिंग एंड पर भी है राहुल सावंत. दोनों राहुल के बीच की टक्कर. ये क्रिकेट रिवर्स मारने का प्रयास चुके हैं. यहाँ पर थोड़ी सी तू गए मैच. मिसअंडरस्टैंडिंग. राहुल को किया है रन आउट यहाँ पर और नए बैट्समैन तो न्यू मैन एंड फ्री. नो आहे ना तसं. हा नो रन आउट नो फ्री का चांस यहाँ पर. हाँ 4 गेंदों का गेम अभी भी बाकी है. चला मित्रांनो लक्ष दे. पुन्हा नो देणार आहे. जागेवर देईल बघ. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बरोबर आहे. 4 मध्ये 10 जमा कर. अजून धावसंख्या आपण पाहू शकता. स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाली ती 24 धावा. 24 रन. जयदीप आहे स्ट्राइकला. मिस्टर जयदीप सावंत ऑन स्ट्राइक. देखेंगे कितने रन जुटाबादी 4 गेंदों में. ये शॉर्ट गेंद यहाँ पर 1 रन में जरूर मिलेगा और दूसरी गेंद का प्रयास लेकिन रोका अपने आप को और 1 ही रन पर संतोष. यहाँ पर 1 रन के साथ रन में इजाफा. रन बन रहे हैं 25 रन ऑन स्कोर बोर्ड. सुशांत अगली 3 गेंदों में क्या हो सकता है. कमीत कमी 5 ते 7 धावा नक्कीच काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याहून जास्त झाला स्पीडअप करा जरा मित्रांनो. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि या सामन्यातील देखील 1 इनिंग बाकी आहे. अजून मला वाटतं 2 ना चेंडू का 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका आहे बघूया. परंतु चेंडू कुठे जातो. थोडंसं इथं जम्बलिंग होत आहे. बंबर होत आहे. तरी देखील 3 धावांचा प्रयत्न नक्की असेल. बघूया 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या वाढते. 28 धावा. 28 रन ऑन स्कोरबोर्ड. एक जबरदस्त रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये. एक आहे जयदीप आणि दुसरा कोण सागर आणि जयदीप. एक जबरदस्त फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आहे. छाती चेंडू यावेळेला संधी होते आणि जेल सुटलाय. काय क्रिकेट आहे बघा मित्रांनो. झेल सुटलाय परंतु गडी बाद होतोय. जयदीप याच्या माध्यमातून नवीन फलंदाज विश्वदीप येतोय मैदानामध्ये. न्यू मॅन मिस्टर विश्वदीप. कंप्लीट झाली असती. 1 धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली असती. अजून 2 बॉल असतील ना. एक चेंडूचा खेळ. शेवटचा चेंडूचा खेळ. अखेरचा चेंडू. लास्ट बॉल. डेथ बॉल. स्लग बॉल. बघूया स्लग ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू. निर्वाणीचा चेंडू. बघूया
नक्कीच या तरपुरी मध्यम करापूर्वीचा हा शेवटचा चेंडू सागर याला राहुल याचा सुरेख फडकला चेंडू आणि या चेंडूवरती भाव बाद होतोय विकटची जाते अखेरच्या चेंडू अखेर 18 आहे हाय करा रे जरा युट्यूबला लगेच आपला सुरू करा लगेच आपला सुरू करा प्लीज मिळाला की लवकर वैयक्तिक गटातील पहिलं संघाकडून पहिलं षटक आणि सामराचा निश्चित षटकाचे पदक नितीला सुरेख लागला चेंडू जर टॉप बॉक्स उठा कमिटीच्या मेंबरने तुम्ही जर असं केला तर मॅच तुमची आहे ती बाय दिली जाईल समोरच्या संघाला बोलवलं उठा दुसरा कुठं आहे ऑल बांबर टॉससाठी या सामन्याला सुरुवात झालेली आहे एका चेंडूवर एक धावा काढून निधी याने वैयक्तिक स्वतःचा आणि स्थानिकाचा खाता खोललाय धावसंख्येचा श्रीगणेश होतो या एका धावेने दरम्यान अनिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आता मात्र यश याला यश तयार आणि तयार सामन्याला सुरुवात कोण मागणार आहे नक्कीच शूटिंग करतो एका धावसाठी कुठे गेला आपण धावा डिक्लेअर करायची आहे डिक्लेअर पुरुलांना सामन्यात सोमवार नेटवर्क कुठं आहे कौ जिंकलाय उद्या टाकील गावायचा आहे हा नेटवर्क आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा यशाला सुरेख असा टाकला चेंडू सुरेख असा मारा निश्चित आणि हा मात्र खेळ सुटतो निश्चितच खेळ सुटतो खेळ सुटला की मॅच गेले और साठे वापर संघ त्याप्रमाणे पाणी हा संघ 2 धावसंख्ये आपल्या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या होते 4 पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे षटकाचा मध्यंतर होतो तुमचा मित्र असेल ना पहिल्या षटकाचा मध्यंतर होतो धावसंख्या आहे 4 तुमचा मित्र आहे काय अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणावं लागेल पाली या संघाची त्यांना माहिती आहे एक छोटा आव्हान आहे मापक असं आव्हान आहे सिंगल डबल रन काढून सुद्धा तो आरामात देतो शकतो अनिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आता मात्र यश या सुरेख टाकलेला चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी एका धावेने संघाच्या खात्यावर धावसंख्या 5 संघ पंचकृषीतले तुल्यबळ संघ आहेत एक नावाजलेला असा सलामीवर नितीन गराटे स्ट्रायकर अजूनही सुरेख टाकलेला चेंडू आणि पंचांनी वाईटचा इशारा केलाय ओ माय गॉड आय सी यू एक अतिरिक्त धाव एका धावेने संघाच्या खात्यावर धाव संख्या 6 आणि षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख टाकलेला चेंडू आणि फलंदाज बाद संघाला लागलेला पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात पहिल्या षटकाचा खेळ चालू एक झेल मात्र गमवला होता आणि त्यानंतर संघाच्या संघाने 7 आणि रनआउटच्या स्वरूपात राहुल आता मात्र स्ट्राईकला येतो नितीन गराडे व्यक्तिगतातील पहिल्या संघाकडून
पहिलं षटक टाकताना अनिल गराठे अतिशय सुरेख सुरुवात करून दिली. 7 धावा खर्च केल्यात मात्र एक गडी मिळवला आहे. आणि आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा टाकला चेंडू. हे मस्त हाय कर. बरं आहे ना तिथे 2 लिहिलेलं होतं. अंपायर आता डिसिजन द्यायचं रनचं. एका धावेवर पुन्हा समाधान. धाव संख्या 8. पहिला षटका केले संघाची धाव संख्या 8. पंचांनी सामना थोडा लवकरात लवकर खेळून घ्यायचा आहे. पुढील सामना उशीर होतोय. पुढील चेंडू घेऊन दुसऱ्या षटकाचा प्रथम चेंडू. वैयक्तिक षटकातील प्रथम चेंडू. नितीन याला सलामीचा सलामीर मैदानात. पाली या संघासाठी आपला गैरप्रबंध देताना प्रशांत त्या पतोलंतर घेऊन पंचांना क्रॉस करून सूर्य कसं मेरधाव. बॉल कोण नाही बोलले. मेरधाव चेंडू. घाबरव ना वर्षान. अतिशय सुरेखाची सुरुवात. नितीन ऑन स्ट्राईक. षटकाचे पुढे चेंडू. अरे कोर्स गेला नाहीत. तोलचा चेंडू होता मात्र या 2 धावा डिक्लेअर मिळत आहेत. बचलेले या 2 धावांनी संघाच्या खात्यात भर. योग्य का गेलाय. ते 20 बोलले. एक वाढली चालेल. 10 झाल्या. 19 हव्या. 10 झाल्या. आणि 2 षटकांच्या या खेळामध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली ती 10 धावा. 10 रन ऑन स्कोर कार्ड. बघूया षटकातील पुढील चेंडू प्रशांत. त्याचा सामना करायला समोर आहे तो नितीन गराटे. डावखुळे हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन क्रीज अँड ऑन फायर नितीन गराटे. बघूया आणि जबरदस्त चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता हा चेंडू यष्टीरक्षणाच्या हातामध्ये निर्धार जातो आणि रोखून ठेवतो. धडकण्या जरा जागेवरती नितीन गराटे यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या स्थगित 10 या धावसंख्येवरती 10 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रचाराचा 4 पतोलांचं अंतर देऊन सुरेख तेवढा सुरेख फटका पोचला. निश्चितच 6 धावांसाठी जबरदस्त बेधुंद फटका. बुलंद फटका. बेभान मारलेला हा फटका आकाश मार्गाने जातो. चेंडूला लगावून दिला. भिरकावून दिला येतो मिड ऑनच्या बाउंड्री बाहेर. प्रेक्षकांमध्ये पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो नितीन. स्लोअर चेंडू आहे परंतु दिशाहीन. प्रशांत याच्यावर कुठेतरी आपल्याला प्रेशर आता पाहायला मिळते. या फटक्यानंतर एक जबरदस्त फटका पडला होता मागच्या चेंडूवरती आणि त्याचा कुठेतरी आपल्याला प्रभाव या पुढील चेंडूवरती पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू फेकला गेलाय प्रशांत याच्याकडून. प्रशांत सावंत 17 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ते 29 धावांचं. नक्की जे अतिरिक्त धावा कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आपल्याला जर विजयाच्या वाटचाली चालायचं असेल तर अतिरिक्त धावा वाचवल्या पाहिजेत. आणि हा मात्र सुरेख असा मारलेला फटका निश्चितच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील पूर्ण. तर 1 धावांनी संघाच्या खात्यात भर. धाव संख्या 19. आता मात्र 10 धावांची गरज आहे दोन्ही संघाला जिंकण्यासाठी. विजयाच्या वाटचालीवर चालताना पाली संघ नितीन गराटे अतिशय सुरेख अशी फलंदाजी होते आपल्या संघासाठी. नक्कीच बघा 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रन रिक्वायर्ड फ्रॉम 13 बॉल. बघूया जबरदस्त रंगतदार असा सामना. एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो आउट व्हायला पाहिजे. युवा प्रतिष्ठान पाली वर्सेस ऑल बांबर या संघामध्ये.
अरे हा फूल लागला. उलटा चेंडू झेल आणि काय खेळ जबरदस्त फिल्डिंग येतोय आणि गडी बाद होतोय. सूर्य कसा टाकलेला चेंडू त्याचा अतिशय सूर्य कसा केलेला क्षेत्राचं जबरदस्त उतरा स्पीडअप करा गेमला स्पीडअप करा. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. अंधार होत चाललेला आहे. बघूया धावसंख्या झाली आहे ती 19. जिंकण्यासाठी अजून 10 धावांची आवश्यकता आहे. बघूया 12 चेंडू 10 धावा. सोपं साधक तेवढंच मागला हवा कारण याच टीम विभागाची 19 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आपला विजय चोकला होता. परंतु आता मात्र समोर येतो तेवढा तुल्यबळ संघ एक नावातला संघ आज पाहिले. नक्कीच बघूया राहुल सावंत आहे बॉलिंग मार्कवर. तिसरं षटक घेऊन 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आणि हा पहिला डिसाईन चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. डिसाईन चेंडू फेकला तर अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्येत होईल भर. धावसंख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी अजून 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावा. बघूया षटकातील पुढील चेंडू राहुल याचा आणि हा अक्रॉस द स्टंप खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो निर्धाव. फलंदाज बीट होतोय. राहुल आणि समोर फलंदाजीसाठी देखील राहुल. राहुल मधला हा मुकाबला खडा जंगी बॅटल पाहायला मिळत आहे. तेलगीदुरा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फ्रंट फूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फिल्टर बीट होतोय. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होतो परंतु चेंडू जातो निर्धाव. बघूया कुठेतरी दोन्ही संघावरती आपल्याला दबाव पाहायला मिळतो. प्रेशर पाहायला मिळतोय कारण या दुसऱ्या फेरीनंतर आपण पुढे प्रवेश करू शकता. बघूया नक्कीच दोन्ही संघ तेवढे तुल्यबळात आणि दोन्ही संघ आपला विजय पुढे नेण्याच्या वाटचालीवरती आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच राहुल सावंत सामना करेल. राहुल बघूया आणि हा उसळता चेंडू लागलेला चेंडू अरे 1 बाउन्स मगाशी दिलास ना. अरे हाईट दिलं. बॅट फिरवतोय वरून 1 बाउन्स द्यायचा. टाळ्या होते टाळ्या होतो. बेस्ट हंपरचा आवड आहे का. चला गेम कंटिन्यू होऊ दे. षटकातील पुढील चेंडू राहुल सावंत यांचा समोर आहे. राहुल चला पुढे चेंडू राहुल याचा. राहुल याला राहुल तयार सुरेख टाकलेला चेंडू एक धावेसाठी. धाव संख्या होते 22. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी या षटकामधील. तिसऱ्या षटकामधील खेळ हा चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि हाताळण्यासाठी आहे तो राहुल सावंत आणि आज फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चटकवलाय. बघूया लॉफ्ट आहे. 2 धावा मिळतील. लॉफ्ट केला होता हवेमध्ये होता चेंडू 2 धावांसाठी जातो. डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 24 धावा. जिंकण्यासाठी अजून 5 धावांची आवश्यकता. 2 धावांनी संघ विजयाची वाटचाल चालण्यासाठी 1 पाऊल पुढे टाकतो. अतिशय सूर्यकाची फलंदाजी म्हणावं लागेल. राहुल याची नाश टाकलाय तो विवेक सावंत. एक हार्ड हिटर बॅट्समन राहुल षटकातील पुढे चेंडू सिंगल रन काय 1 धाव मिळते आणि एका धावेनं धावसंख्येमध्ये होते भर. त्या दरम्यान षटक संपल. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू होत आहेत आणि 7 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे आणि धावा आवश्यक आहेत त्या 4. बघूया 7 चेंडू 4 धावा. राहुल सावंत मोठा फाटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु
मिसटायमिंग होतोय तरी देखील एक धाव मिळते. एका धावेनं खात्यामध्ये भर पडते. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा. काय रंगतदार मुकाबला पाहायला मिळतो मित्रांनो. एक जबरदस्त सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघांमध्ये. पाली आणि बांबर, ऑल बांबर आणि युवा प्रतिष्ठान पाली. मित्रांनो जरा स्पीडअप घ्या. तुमचं जरा सामना कंटिन्यू ठेवा. जरा डिस्कशन कमी करा मित्रांनो. शेवटची ओव्हर आहे आणि अजून एक सामना खेळायचा आहे आपल्यामुळं. त्या सामन्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. जरा स्पीड घ्या. फास्ट करा जरा प्लीज. शेवटचं षटक घेऊन मला वाटतं जयदीप बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता. जयदीप सावंत एक नावाजलेला जाना माना असा गोलंदाज जयदीप सावंत. समोर असेल तो राहुल. नॉनसर्गिंगला विवेक सावंत. बघूया पाली संघासाठी राहुल. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. या धावा आता अटॅकिंग फिल्डिंग सेटअप करताना पाहायला मिळतात. प्रशांत सावंत आपल्याला अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी पाहू शकता आपण. आक्रमण आज हेच बचावाचं साधन आहे. अटॅक इज फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. त्याचाच इथं वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो. ऑल बांबर संघ. बघूया 6 चेंडू आणि 3 धावा. छोटी चेंडू आहे. उंच आहे. झेल होऊ शकतो का आणि ड्रॉप होतोय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी स्कोर होतोय इक्वल. जिंकण्यासाठी आता केवळ 3 एकच धावा आवश्यक आहे. बघूया सामना बरोबरीत आलेला आहे आणि एका धावेची आवश्यकता. लगेचच चला शॉर्ट कव्हर मध्ये इथं फिल्डिंग लावलेली आहे. बघूया कृपया माझी विनंती आहे की सर्वांनी आपला जीव सांभाळून फिल्डिंग करायची आहे. बघूया झेल उंच उडाला. राहुल याचा चांगला प्रयत्न आणि चेंडू जातो. ट्रॅव्हल करतो बटलांच्या दिशेनं. 1 धाव आणि विजयी होतो तो युवा प्रतिष्ठान पाली संघ.